नवी मुंबईमध्ये भाजपमध्येच अंतर्गत संघर्षाचा भडका उडालेला आहे। गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमध्ये विष्ठव जात नाही, त्यामध्ये तथा मंदा म्हात्रेंनी मतदारसंघातल्या कार्यक्रमात नाईक समर्थकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केलाय। गणेश नाईकांची तक्रार घेऊन मंदा म्हात्रे थेट देवेंद्र फडणवीसांकडे गेल्याचं पाहायला मिळालं। नवी मुंबईत भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष शिगेला। मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमधील वाद टोकाला। गणेश नाईकांविरोधात थेट फडणवीसांकडे तक्रार। नवी मुंबई भाजपमध्ये सर्व काही अलबेल नाहीये। नवी मुंबई भाजप नेत्या आमदार मंदा म्हात्रे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। निमित्त होतं विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यावरील पत्रिकेतील नावाचं। मंदा म्हात्रेंच्या मतदारसंघात महापालिकेचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमातील अंतिम निमंत्रण पत्रिकेवर जाणीवपूर्वक आपलं नाव गाळल्याचा आरोप मंदा म्हात्रेंनी केलाय। तर मंदा म्हात्रेंनी केलेला आरोप गणेश नाईकांनी फेटाळला असून तो कार्यक्रम महापालिकेचा होता, त्यामुळे आपला निमंत्रण पत्रिकेशी संबंध नसल्याचा दावा नाईक यांनी केला। मला रात्री पत्रिका आली, पहिली आली त्याच्यात सगळ्यांची नावं होती। मग दुसरी पत्रिका एका पत्रकारांनी आपल्या पाठवली मला, आणि त्याच्यामध्ये त्यांनी आमदार निधीतून काम केलं माझ्या विभागात हे आलं। आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते तुमच्या विभागात पैसे देऊच शकत नाही, पण मला तर वाटतं जाणीवपूर्वक त्या पत्रिकेत टाकून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आता कोणी केला काय केलं त्याचा तपास चालू आहे। पत्रिकेत मला नाही माहिती पत्रिकेत काय नाव आहे। या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाचं मी नाव घेतलेलं आहे। शेवटच्या टोकापर्यंत कोणी असतं उल्लेख नसता केला। आजवर तुम्ही बघा जे जे घटक त्या डायसवर आहेत त्या प्रत्येकाचा मी उल्लेख केलेला आहे। मी कधी चुकलेलो नाही। मी कुठेही कोणाचा अवमान करा हे कधीच कोणाला सांगितले, कोणाला शिवी घाला, कोणाला कानफडीत मारा, कोणासाठी कट कारस्थान करा, हे धंदे आमचे नाहीत। त्या कार्यक्रमात गणेश नाईक समर्थकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप मंदा म्हात्रेंनी केला। गणेश नाईकांनी हा आरोपही फेटाळून लावला असून गर्दी होती, त्यामुळे असं काही झालं असेल तर ते जाणीवपूर्वक झालं नसावा असा दावा त्यांनी केला। पत्रिका केली असावी जेणेकरून मला त्रास देण्याचं काम असेल। काल मी गेली पण तिथे त्यांचे सगळे नगरसेवक त्यांनी धक्काबुक्की केली, अक्षरशः मला जागा कमी होती आणि मग मी इथं पहिल्या कार्यक्रमात मी फीत कापताना होती, दुसऱ्या ह्याच्यात मी निघून गेली होती। ते जाणीवपूर्वक ते का आजचं आहे का? हे बघा, कोणीतरी विचारलं गणेश नाईकांना काले झेंडे दाखवले। गणेश नाईकचा काय संबंध आहे? कार्यक्रम महापालिका महापौरांना तुम्ही प्रश्न असे की उद्याला येणाऱ्या प्रत्येक काले झेंडे दाखवायला काय वेळ लागते? एक फडका आणलं, काठीला बांधलं की झेंडा दाखवला। बातमी सत्यावर आधारित पाहिजे। काहीतरी ते आरडाओरडा होता ही गोष्ट खरी, पण ते कोणासाठी होतं मला नाही माहिती। मंदा म्हात्रेंनी या संदर्भात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मंत्रालयात धाव घेतली। तिथे फडणवीसांना भेटून त्यांच्याकडे गणेश नाईकांची तक्रार केली आहे। सगळ्यात शेवटी साहेब मला भेटले, निवांत भेटले आणि चांगलं चर्चा झाली, आणि जे काय ते त्यांना संबंधित व्यक्तींना जी काही समज द्यायची ती देणार आहे। खरं तर गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमध्ये जुना राजकीय वाद आहे। हा वाद अधूनमधून उफाळून येत असतो। आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी गेलेल्या वादावर काय तोडगा निघतो याकडे नवी मुंबई भाजपचं लक्ष लागलंय। स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।